तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका अशा कंपनीबद्दल आपण माहिती घेणार आहोत ज्याने काय केलेलं आहे, डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे। आणि डिव्हिडंड मित्रांनो छोटा मोठा नाही, साधारणतः 5.67% डिव्हिडंड यील्ड हा स्टॉक आता देणार आहे। आणि हा डिव्हिडंड मित्रांनो खूपच जास्त मोठा आहे। आणि जी काही कंपनी आहे ती कंपनी मित्रांनो एक नवरत्न कंपनी असल्यासारखीच आहे, कारण आपली जी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे, ठीक आहे, त्याची ही एक सबसिडरी कंपनी आहे। म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचीच कंपनी आहे असं म्हणायला हरकत नाही इनडायरेक्टली। सो मित्रांनो, ह्या कंपनीने जो डिव्हिडंड दिलेला आहे तो खूप चांगला डिव्हिडंड ह्या ठिकाणी दिलेला आहे। आणि ह्या डिव्हिडंडचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपण तो लाभ कसा घेऊ शकतो ह्याविषयी आपण सविस्तर माहिती ह्या ठिकाणी पाहणार आहोत। आणि हा स्टॉक फंडामेंटली कसा आहे ते सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत। कारण जर डिव्हिडंडसाठी आपण एखादा स्टॉक खरेदी करतोय, सो डिव्हिडंड घेतल्यानंतर स्टॉकचं प्राइस ह्या ठिकाणी फॉल होतं, त्यामुळे तो स्टॉक होल्ड करायचा की नाही ह्यासाठी आपल्याला त्याचे फंडामेंटल्स ह्या ठिकाणी पाहावे लागतात। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न दौडता सरळ आपण व्हिडिओची सुरुवात करूया। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते काय करू शकतील, आर्थिकदृष्ट्या ह्या ठिकाणी साक्षर होऊ शकतील। सध्या तुमच्या सपोर्टची, तुमच्या सहयोगाची मला मित्रांनो ह्या ठिकाणी खूप जास्त गरज आहे। एक सबस्क्राइबर, एक लाईक माझ्यासाठी फार जास्त महत्त्वाचा आहे। सो प्लीज मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, आता आपण पाहूया की तो स्टॉक कोणता आहे। त्या स्टॉकचं नाव काय आहे, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड। तर मित्रांनो, ही जी कंपनी आहे ती कंपनी इंडियन ऑइलची काय ह्या ठिकाणी सबसिडरी आहे। म्हणजे इंडियन ऑइल ही जी काही कंपनी आहे त्याची एक दुसरी पोर्ट कंपनी आहे किंवा एक सबसिडरी कंपनी असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता, म्हणजे त्यांचीच कंपनी आहे। 973 रुपये करंट प्राइस आहे आणि लॉंग टर्ममध्ये रिटर्न बघू शकता 2617% रिटर्न्स आहेत। 5 वर्षामध्ये मित्रांनो 419% रिटर्न, एका वर्षामध्ये 125% रिटर्न आणि मित्रांनो 6 महिन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 35% रिटर्न आणि एका महिन्यामध्ये एक पूर्णतः साइडवेज रेंजमध्ये हा स्टॉक फिरताना आपल्याला दिसतोय। सो मित्रांनो, ह्याने जो डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे तो डिव्हिडंड किती डिक्लेअर केलेला आहे तुम्हाला कदाचित पटणार नाही, साधारणतः 55 रुपये पर शेअर इतका डिव्हिडंड ह्या स्टॉकने काय केलेला आहे, ह्या कंपनीने काय केलेलं आहे ह्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे। आणि ही कंपनी मित्रांनो काय करते, जे काही क्रूड ऑइल आहे म्हणजे कच्चं तेल आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्याच्यापासून पेट्रोलियम पदार्थ बनवण्याचं काम करते। म्हणजे डिझेल असेल, पेट्रोल असेल, ऑइल, ग्रीस यांसारखे प्रोडक्ट्स बनवण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते। आता मित्रांनो, ह्याने जो काही डिव्हिडंड दिलेला आहे त्याची रेकॉर्ड डेट काय असणार आहे ते सुद्धा तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, माहीत असणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे। सो ह्याची रेकॉर्ड डेट आहे मित्रांनो 19 जुलै। ओके, 19 जुलैच्या अगोदर तुम्हाला स्टॉक खरेदी करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी ह्या डिव्हिडंडचा ह्या ठिकाणी लाभ घेऊ शकणार आहात। तर डिव्हिडंड मित्रांनो खूप चांगला आहे, पण आता ही कंपनी जी आहे ती फंडामेंटली कशी आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं फार जास्त गरजेचं आहे। कारण डिव्हिडंड घेतल्यानंतर काय होतं की कंपनीचं जे काही प्राइस आहे ते तितक्याच प्रपोर्शनमध्ये ह्या ठिकाणी खाली घसरतं जितक्या प्रपोर्शनमध्ये ह्या ठिकाणी डिव्हिडंड डिक्लेअर केला गेलेला आहे। म्हणजे या कंपनीचं प्राइस काय होणार आहे, एक साधारणतः 5 ते 7% ह्या ठिकाणी सहजरित्या खाली घसरू शकतं। सो त्यावेळेला तुम्हाला स्टॉक होल्ड करावा लागू शकतो आणि तो स्टॉक तुम्ही तेव्हाच कॉन्फिडेंटली होल्ड कराल जेव्हा त्याचे फंडामेंटल चांगले असतील। सो ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 14,443 कोटी मार्केट कॅपिटलायझेशन आहे। म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी असं ह्या ठिकाणी म्हणायला हरकत नाही, कारण 10,000 कोटींच्या वर ह्या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे। पी बघू शकता 5.33चा पी आहे, म्हणजे पी अत्यंत कमी आहे। सो कंपनीचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते खूप जास्त काय आहे, चांगल्या व्हॅल्यूवर आपल्याला ही कंपनी अवेलेबल आहे। बुक व्हॅल्यू 577 रुपयाची आणि 970 रुपयाचं करंट प्राइस ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय। म्हणजे व्हॅल्यू खूप चांगली आहे या कंपनीची आणि खूप चांगल्या रिझनेबल व्हॅल्यूवर हा स्टॉक अवेलेबल आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय। 2.78% डिव्हिडंड यील्ड आहे, पण अद्याप काय केलेलं आहे या स्टॉकने जो डिव्हिडंड दिलेला आहे तो त्याच्या प्रिव्हियस डिव्हिडंड यील्डपेक्षा सुद्धा खूप जास्त आहे। 34% ROC आणि 36% ROE, जी खूपच जास्त ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। आता कंपनीचे इतर फंडामेंटल्स आपण पाहूया। सो मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीमध्ये जी काही सेल्स आहे ती सेल्स ह्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसलेली आहे। 42,800 कोटींची सेल्स 2013 साली आणि आता 66,000 कोटींची सेल्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे। सेल्समध्ये म्हणजे अत्यंत जास्त ग्रोथ नाही आहे, पण सेल्स जी आहे ती कॉन्स्टंट आहे आणि त्यामध्ये थोडीशी वाढ आपल्याला होताना दिसत आहे। आता प्रॉफिटचा जर विचार केला तर कंपनीने 2013 मध्ये 1,767 कोटींचा लॉस केलेला होता आणि त्याच्यानंतर कंपनीने बऱ्याच वर्षी छोटे मोठे लॉसेस केले, पण आता कंपनी बघू शकता 2021 पासून कंटिन्युअसली ह्या ठिकाणी काय दिसते आपल्याला ह्या ठिकाणी प्रॉफिटमध्ये
दिसत आहे, जी एक चांगली गोष्ट आपल्याला ह्या ठिकाणी वाटत आहे. सो आता मित्रांनो खाली आपण जाऊया. खाली गेल्यानंतर ह्या ठिकाणी बघू शकता इक्विटी कॅपिटल 149 कोटींचे इक्विटी कॅपिटल. रिझर्व्स होते 2013 साली 1877 कोटींचे आणि आता 8444 कोटींचे रिझर्व्स आहेत. म्हणजे कंपनीने काय केलेलं आहे, चांगले रिझर्व्स ह्या ठिकाणी मेंटेन ठेवलेले आहेत आपल्या वाईट काळासाठी. म्हणजे ज्यावेळेला एखादी इमर्जन्सी येईल त्यावेळेला कंपनी त्याला टॅकल करू शकते. आता बॉरोइंग्स म्हणजे कर्जांचा विचार केला तर 5,905 कोटी 2013 कर्ज होती आणि आता कर्ज बघू शकता 2,786 कोटींची कर्ज आहेत. म्हणजे कर्ज ऑलमोस्ट कंपनीने काय केलेले आहेत मित्रांनो, अर्ध्यापेक्षाही खाली आणून ठेवलेली आहेत असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे रिझर्व्स वाढलेला आहे, कर्ज कंपनीने कमी केलेले आहेत आणि कंपनीवर मित्रांनो ह्या ठिकाणी इतर गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर कंपनी प्रॉफिटेबल सुद्धा आहे आणि चांगल्या व्हॅल्यूवर सुद्धा ह्या ठिकाणी सध्या अवेलेबल आहे. फिक्स्ड असेट्स कंपनीचे वाढलेले आहेत, जी की एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिक्स्ड असेट्समध्ये लँड, बिल्डिंग, ओके, ज्या काही अशा असेट्स आहेत ज्या टँजिबल असेट्स आहेत त्यांना फिक्स्ड असेट्स असं म्हटलं जातं. इन्व्हेस्टमेंट बघू शकता 12 कोटींची इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे आहे. अर्थातच इन्व्हेस्टमेंट थोड्याशा कमी झालेल्या आहेत, पण ठीक आहे, हरकत नाही. अद्याप इन्व्हेस्टमेंट्स या ठिकाणी 12 कोटींच्या आहेत कंपनीकडे. आता मित्रांनो आपण इतर गोष्टींचा विचार केला, शेअर होल्डिंग पॅटर्नचा 67.29% शेअर होल्डिंग आहे आणि मेजॉरिटी शेअर होल्डिंग इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचीच ह्या ठिकाणी आहे. त्याचं कारण का, कारण ही काय आहे, इंडियन ऑइलचीच कंपनी आहे. म्हणजे ही सबसिडरी कंपनी आहे इंडियन ऑइलची. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की FIS आणि DISचा जो काही ह्या ठिकाणी होल्डिंग आहे, FISची होल्डिंग 15.77% झालेली आहे, एकेकाळी 1.33% होती आणि DISची होल्डिंग बघू शकता 0.79% ह्या ठिकाणी होताना आपल्याला दिसलेली आहे. अर्थातच DISने आपली होल्डिंग ह्या ठिकाणी थोडीशी कमी केलेली आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसतंय. पब्लिकची होल्डिंग 16% आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. आता एकंदरीत मित्रांनो फंडामेंटल खूप चांगले आहेत स्टॉकचे, फक्त कंपनीचं फ्युचर इतकं जास्त काही ब्राईट नाही आहे. कारण हळूहळू काय होणार आहे, जे ऑइल रिसोर्सेस आहेत त्यांच्यावर आपली इकॉनॉमी काय करणार आहे, डिपेंड होणं ह्या ठिकाणी बंद करणार आहे. सो जास्त लॉंग टर्मचा ह्या ठिकाणी विचार नाही करायचा आहे. आपण फक्त डिव्हिडंड घेण्यापुरता हा स्टॉक इझिली होल्ड करू शकतो. खाली आल्यानंतर तुम्ही हा स्टॉक निवांतपणे काय करू शकता, ह्या ठिकाणी ॲव्हरेज सुद्धा करू शकता. डेफिनेटली एक दिवस हे प्राइस काय होईल, नील होईल आणि त्यावेळेला डिव्हिडंडचा फायदा जर तुम्ही घ्यालच, पण त्याचसोबत मित्रांनो चांगल्या रिटर्नमध्ये हा स्टॉक विकू शकाल. ओके, सो मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.